आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. धनंजयचा आय कार्ड आणि त्यावर रक्त. नाही नाही धनंजय, तुम्हाला काहीही होता कामा नये. पण तुम्ही आहात कुठे? प्लीज लवकर सुखरूप दिसा मला. मॅडम, कोणाची तरी बॉडी आहे असं वाटतंय. कदम उघडा. नाही, हे धनंजय नसतील. पाहुलं म्हणजे हे सगळं कुणीतरी ठरवून करतंय. आजूबाजूला चेक करा. मॅडम, वॉलेट मिळाले. एक चिठ्ठी आहे. पत्रास कारण की आम्हाला तुझ्या चेहऱ्यावरची भीती बघायला खूप मज्जा येते. पण ही भीती अशीच टिकून राहावी अशी प्रार्थना कर देवाकडे. कारण तुझ्या चेहऱ्यावर ही भीती जेवढा वेळ टिकून राहील तेवढाच वेळ धनंजय जगात टिकून राहील. तुझ्या मुकऱ्या कानांमधून असे ना वारा वाहू दे भीतीचा, अशी तू घाबरली पाहिजेस. तुझं नशीब चांगलं आहे, नाहीतर या पाहुल्याच्या जागी धनंजयचा मृतदेह असता. पण सुंदरी, तू जितकी जवळ येशील ना तितका धनंजय लांब जाईल तुझ्यापासून आणि त्याचे हाल वाढत जातील. एकतर तू निघून जा म्हणजे त्याचा त्रास तरी कमी होईल. तू लवकरात लवकर आम्हाला येऊन भेट म्हणजे मग आम्ही त्याला त्रास देणार नाही. अगं तासा तासाला त्याला मारणं, हातपाय तोडणं, रक्तबंबाळ करणं आवडत नाही. आता त्याची सहनशक्ती संपत आलीये. लवकर निर्णय घे, नाहीतर या 4 जणांसोबत त्याचे अंत्यसंस्कार इथेच करावे लागतील. हे पत्र इथं लिहून ठेवलंय म्हणजे माझी कोणीतरी ऑलरेडी वाट बघत होता. म्हणजे हे सगळं मुद्दाम घडवून आलं. मॅडम, आणखी काही बॉडीज सापडलेत. धनंजय सरांबरोबर जी लोक होती त्या बॉडीज त्यांच्या आहेत. आणखी एक अनोळखी बॉडी सापडली आहे आणि तिच्या पोशाखावरून असं वाटतंय की ती एखाद्या नक्षलवाद्याची असावी. आणि ती जी बाई पोलीस स्टेशन मध्ये रडत आली होती तिचा मुलगा? सॉरी टू इन्फॉर्म यू, पण त्याची सुद्धा बॉडी सापडली.
कुठे असेल माझा नेतू? जिवंत आहे ना तो? हो, आम्ही त्याला शोधून आणू. त्या मुलाचा नोकरीचा पहिला दिवस होता ना. किती निर्दयी ही माणसं. नाही, फक्त नक्षलवाद्यांचं हे काम नाही. म्हणजे चिठ्ठी लिहिणाऱ्याला माहिती होतं की चिठ्ठी कोण वाचणार आहे, त्या चिठ्ठीचा त्याच्या मनावरती काय परिणाम होणार आहे, त्याच्या मनात किती भीती असणार आहे, हे सगळं काही माहिती होतं. म्हणजे हे सगळं प्लॅन केलं गेलं होतं. ज्या गुंडाची डेड बॉडी मिळाली आहे त्याचा इतिहास शोधून काढा. जे मृत आहेत त्यांच्या घरच्यांना कळवा आणि त्यांना काही मदत लागली तर द्या. येस मॅम. सगळं कोणीतरी मुद्दाम घडवणार. या सगळ्या मागे एक विशिष्ट हेतू आहे नक्कीच. आणि मी पण गप्प नाही बसले. मला कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला ना, मी या सगळ्याचा बदला घेणारच. मी धनंजयला घेऊन परत जाणारच. आणि हा शब्द आहे माझा. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार चंद्रपूरच्या नक्षलबहुल भागात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेली डीसीपी धनंजय देसाई आणि त्यांच्या हाताखालची हवालदारांची तुकडी मिसिंग आहे. नक्षलवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं असावं किंवा क्रॉस फायरिंग मध्ये त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भात चौकशी आणि तपास चालू आहे. चंद्रपूरच्या या जंगलातील मिसिंग असलेल्या पोलिसांचे हे फोटोज. डीसीपी धनंजय देसाई. ह्या असल्या रणधुमाळीतच माझी सुरू जाऊन धडकली. देवा तिला सुखरूप ठेव रे, तिला यश दे, धनंजयचा जीव वाचव. काय करू मी आता? मी तिला फोनच करून बघते. आवती बघा सरू. हे नक्कीच त्या माईचं काम असणार. चांगलंच रडवते सुंदरीला. तिकडे धनंजयला दोऱ्यांनी बांधून ठेवलंय आणि इथे सुंदरीला भीतीने. सुंदरी सुखरूप दिसते, तुम्ही घाबरू नका. मला वाटतं आता तुम्ही तिला अजिबात फोन करू नका, कारण तिथे गडबड दिसते बघा. निदान ती सुखरूप आहे हे कळलं तरी आपल्याला. खरंच हो, देवच पावला म्हणायचं बाई. आदित्य, आदित्य, अरे कुठे लक्ष तुझं? केव्हापासून हाक मारते मी तुला. नाही ते मी हाच विचार करत होतो की सुंदरी सुखरूप आहे हे आपल्याला कळलं, चला नशीब आहे आपलं. पण धनंजय बद्दल काहीच कळत नाही आपल्याला. काही नाही होणार धनंजयला.